काळीशाही फासायला आलो होतो, पण पोलिसांच्या अतिप्रसंगामुळे तो बचावला गेला. पण त्याच्या हल्ला करणं हा आमचा उद्दिष्ट होता आम्हाला. तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला, 2 निष्पाप जीव घेतलेत, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. ज्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड अश्रूंनी दिसणारे, ह्याचं काळं केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं. आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा. ह्याच्यावरती 2-3 गुन्हे आधीचे दाखल आहेत. हा कुठल्या तरी राजन टोळशी किंवा दाऊद टोळशी कुठल्या टोळशी संबंधित असू, आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्याने निष्पाप 2 जीवांचे बळी घेतले, तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे. त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप 2 मुलं ह्या जगातनं गेलेली आहेत, त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे, आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांची दाखल झाला पाहिजे. या 2 पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे. पबमध्ये निर्बंध आणले पाहिजे. स्ट्रिक्टली आयडेंटिटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत. वयोमर्यादा जी घालून घेतलेली आहे त्याचा नियम काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय. खूप मोठं आंदोलन, शाही पडली आरोपीच्या अंगावर पडली शाही, आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही. भारत माता की जय, वंदे मातरम.